रोबोटद्वारेच गुडघा बदलायचा का? या प्रश्नाचं सोपं उत्तर आहे की पूर्वी बेसिकली आपण झाडं वगैरे कापायचो किंवा जे काही सुतार काम करायचो ते हाताच्या करवतीने करत राहायचो. पूर्वी बेसिक, नंतर जसं जसं मोटराईज तुमच्याकडे कटर्स वगैरे आले तसं तुमच्या कटिंगमध्ये प्रिसिजन येत गेलं. तसाच काहीचा प्रकार बेसिकली रोबोट आणि हाताने करण्यात आहे. स्किलफुल कारागीर आजही हाताने चांगली वस्तू घडवतो, पण रोबोट चूक होऊ देत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट्स वेगवेगळ्या पद्धतीने साधारणपणे हे सगळे प्रकार करतात. मी ज्या रोबोटने करतो त्यात बेसिकली हे सॉ आहे. याच्यात सॉ ऑपरेटेड मॉडेल आहे, हे बर ऑपरेटेड मॉडेल नाही. आणि याच्यात शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण कंट्रोल डॉक्टरांच्या हातात असतो. त्यामुळे मला असं वाटतं की मी या रोबोटवर फार कम्फर्टेबल आहे आणि शेवटचा प्रिसिजन, शेवटच्या कट होऊसपर्यंत सगळा कंट्रोल डॉक्टरांच्या हातात असल्यामुळे याच्यात चूक होत नाही. त्यामुळे मी बेसिकली वेलीज रोबोटद्वारे नी ऑपरेट करायला मी फार कम्फर्टेबल आहे आणि माझे सगळे पेशंट्स आतापर्यंत ह्या रोबोटच्या सैरीजवळ सुंदर रिझल्ट आले. त्यामुळे मी व्यक्तिशः हे रिकमेंड करतो. डॉक्टर, हा एक कंपनीचा रोबोट आहे, तो एक कंपनीचा रोबोट आहे, कुठला रोबोट चांगला आहे, मी कुठला करू? रोबोट कुठला चांगला आहे त्यापेक्षा तुम्ही सर्जन किती चांगला आहे, ते किती चांगल्या पद्धतीने होणार आहे, तुम्ही इम्प्लांट कोणता चूज करताय, हे फार फार महत्वाचं आहे. काही इंडिजिनस रोबोट्स असतात, काही इम्पोर्टेड रोबोट्स असतात, काही इंडिजिनस इम्प्लांट्स असतात, काही इम्पोर्टेड इम्प्लांट्स असतात. They all come with their pros and cons. I am not going to here promote any XYZ implant or XYZ robot, but I am going to promote robotic surgeries. Robotic surgery केल्याने बेसिकली पेशंट तिसऱ्या दिवशी दवाखान्यातून जायच्या अगोदर त्याचा 80 ते 90 डिग्री पाय गुडघ्यात दवाखान्यातूनच वाकून जातो. बाय द टाइम यू कम बॅक फॉर 14 days 13 days फॉर सुचर रिमूव्हल, तोपर्यंत तुमचे गुडघे ऑलरेडी 100 डिग्री पर्यंत वाकलेले असतात. तिथून पुढे आम्ही अजून जास्त पेशंटवर मेहनत घेतो, त्यांना कंपल्सरी फिजिओथेरपी करायला लावतो आणि मग बेसिकली याच्यात आम्हाला सहज रुग्ण पलंगावरही मांडी घालून बसतो आणि खाली मांडी घालून बसतो. सुंदर सर्जरी केली, खूपच छान एक्सरे आला, पेशंट समाधानी आहे. पण जर तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे तर तुम्हाला व्यायाम करायचे कष्ट, तयारी आणि ते दुखणं सहन करायलाच लागेल. एक चांगल्या सेंटरवर एक चांगला इम्प्लांट, चांगला सर्जन, चांगला रोबोट, they all make up to match up a perfect outcome for your case. एक गुडघा किंवा दोन्ही गुडघा तुम्ही दोन्ही एकत्र करू शकतात. अगदीच अनेस्थेशिया पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं, आमच्या अनेस्थेटिस्ट जर आम्हाला म्हटलेत की आय एम अनकम्फर्टेबल, आमच्या फिजिशियनने, आमच्या कार्डिओलॉजिस्टने सांगितलं की नाही डॉक्टर यांचा एका वेळी एकच करा, तेवढीच एक परिस्थिती असते ज्यावेळी आम्ही शक्यतो एका वेळी एक गुडघा करतो. अनलेस रुग्णाचाच एकच पाय दुखतोय तर आम्ही निश्चितच दुसरा गुडघा करणार नाही, एकच गुडघा करूयात. पण जर आपल्याला दोन्ही गुडघे करायची गरज आहे, अनेस्थेशिया पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपल्याला कुठलंही कॉम्प्लिकेशन नाही, तर अशा वेळी आम्ही दोन्ही गुडघे एकाच वेळी रोबोटद्वारे सुद्धा करतो. डॉक्टर, मला ऑपरेशन करायची भीती वाटते. निश्चित हा मनुष्य स्वभाव आहे, आपण कुठल्याही ऑपरेशनला घाबरलो पाहिजे, अगदी ते बोटाचं छोटं असो, बायपासचं असो किंवा नी रिप्लेसमेंटचं असो. कारण शेवटी इथं सर्जरी होणार आहे, भूल दिली जाणार आहे, आतमध्ये आपण काहीतरी वस्तू टाकणार आहोत. डॉक्टर, ही वस्तू माझ्या गुडघ्याला सूट तर होईल ना, मला प्रॉब्लेम तर नाही येणार? एक रफली सर्वसाधारणपणे ज्या वस्तू आम्ही तुम्हाला रेकमेंड करतोय हे ऑलरेडी 20 वर्षापासून तर लोकांना सगळ्या हजारोनो, शेकडोने, लाखोने ऑलरेडी जगभर बसवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आपण तुम्हाला गिनीपिग सारखं तुमच्यावर हा प्रकार करून बघू असं प्रकार करणार नाहीयेत. एक टाइम टेस्टेड, FDA अप्रूव्ड हे सगळ्या वस्तू असणार आहेत जे तुमच्या शरीरात बसवल्या जातील. याच्यानंतर तुम्हाला भविष्यात जर गरज पडली तर MRI पण करता येतो, मांडी घालून पण बसता येतं, जिना पण चढता येतो. तुम्हाला कुठे बरेच जिने चढून कुठे मंदिरात जायचं तसं तुम्ही जाऊ शकतात, 4 व्हीलर चालवायची करू शकतात. डॉक्टर, मी ऍडव्हेंचर स्पोर्ट्स खूप खेळतो. ऍडव्हेंचर स्पोर्ट्स खेळायच्या वयात आपण हे रिप्लेसमेंट करत नाही. बाकीच्या दैनंदिन तुमच्या ज्या गरजा असतात त्या सगळ्या त्याच्याने करता येतात. अगदीच तुम्हाला रोज मांडी घालून बसून एक 5-10 मिनिटं पूजेला बसायचंय, तुम्ही जरूर बसा. पण एक लक्षात घ्या, कुठलाही डॉक्टर तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही जमिनीवर बसणं, मांडी घालणं, उखड बसणं जर टाळलं तर आत बसवलेल्या वस्तूची लाईफ जास्त राहील, त्याची प्रोग्नोस्टिक व्हॅल्यू चांगली राहील, अधिक वर्ष तुम्हाला तो वापरता येईल. डॉक्टर, मी ऑपरेशनच्या किती दिवसानंतर चालू शकेल? एक गुडघा जर ऑपरेशन केलं तर मी कधी चालेल आणि दोन्ही गुडघ्यांचं केलं तर मला बेड रिडन राहायला लागेल का? त्याचं उत्तर आहे की तुम्ही एकही गुडघा केला तर आम्ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी उभं करून चालवणार, दोन्हीही गुडघे केले तरी आम्ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी उभं करून चालवणार. 24 तासात रुग्ण त्याच्या पायावर वॉकर घेऊन उभं राहून चालायला लागतो. त्याच्या पुढच्या 24 तासात रुग्ण जिनावरून चढत उतर करतो. अगदीच 48 तासात आमचे सर्व रुग्ण जिना चढ उतर करतात. त्याच्या पुढच्या 24 तासात रुग्णाला दवाखान्यातून सुटी दिली जाते. आपण बेड रिडन आहोत, कोणाला तरी मला बेड पॅन द्यायचंय किंवा काही मला लघवीची नळीवरच राहायला लागेल अशी परिस्थिती नसते. याच्यात आत वस्तू बसवल्यानंतर काही जुळायची वाट बघायची नसते. फक्त जे मांसपेशी कापून आपण आत गेलेलो असतो तेवढा मांसपेशी हील व्हायला जेवढा पिरियड लागतो तितका दिवस आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने रिकव्हरी पिरियड आपण त्याला म्हटलं गेलं पाहिजे. एक 5-7 दिवस तुमच्या हातात वॉकर राहील, 5-7 दिवस तुमच्या हातात काठी राहील
आणि त्याच्यानंतर सुचर रिमूव्ह झाल्यानंतर मात्र तुम्ही इंडिपेंडेंटली चालायला लागाल. खूप जास्त वजन आहे, तीव्र स्वरूपात शुगर आहे, हार्ट कॉम्प्रोमाइज आहे, अशा काही स्थितीत असतात ज्या ठिकाणी बेसिकली आम्ही शक्यतोवर एक गुडघा एक वेळी करतो. मेडिकल कॉम्प्लिकेशन्स नाहीत, तीव्र स्वरूपाची शुगर नाही, तीव्र स्वरूपातला कुठला असा मोठा गंभीर स्वरूपातला हृदयविकार किंवा मेंदूचा विकार काही नाही. आमच्या भुलेचे डॉक्टर, मेडिसिनचे डॉक्टर, आयसीयूतले डॉक्टर जर कम्फर्टेबल आहेत, मग अशा परिस्थितीत दोन्हीही गुडघे एकाच वेळी एकत्र करता येतात आणि दोन्हीही गुडघ्यांनी पेशंट दुसऱ्या दिवशी चालायला लागतो, दुसऱ्या दिवशी स्वतःहून कमोडवर जाऊन बसतो, तिसऱ्या दिवशी जिना चढ उतर करतो आणि घरी जातो. याच्यात कुठलाही संकोच किंवा पण परंतु नसतो. त्यामुळे तुम्हाला जर नी रिप्लेसमेंट करायची गरज आहे तर अजिबात घाबरू नका. जवळच्या एक सिनियर एक्सपिरियन्स डॉक्टर समोर जा आणि ह्या पद्धतीने नी रिप्लेसमेंट करून घेतल्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रिग्रेट राहणार नाही. थँक्यू.